नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक सुरू झाली आहे. तिघांमध्ये राज्यसभेच्या उमेदवारांबाबत चर्चेची शक्यता आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा वर्षा या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. आपण बघूयात, वर्षा बंगल्यावर शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांमध्ये चर्चा सुरू आहे. महायुतीच्या उमेदवारांबाबत वर्षा बंगल्यावरील बैठकीमध्ये चर्चेची शक्यता आहे. अशोक चव्हाणांचा आजच भाजपमध्ये प्रवेश झालाय. चव्हाण राज्यसभेवर जाण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीकडून आज देवगिरीवरील बैठकीत उमेदवाराचं नाव निश्चित झालेलं नाहीये. राष्ट्रवादीचे उमेदवार न ठरल्यानं घोळ वाढण्याची शक्यता आहे. बाबा सिद्दीकी, पार्थ पवारांच्या नावाची राज्यसभेच्या उमेदवारांमध्ये चर्चा आहे. राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुती प्रयत्न करण्याची शक्यता आहे. महायुतीचे सर्व उमेदवार 15 तारखेला अर्ज भरणार आहेत. राणे, गोयल, कराड यांना राज्यसभेऐवजी लोकसभा लढण्याच्या पक्षाच्या सूचना असल्याचं सूत्रांकडून कळत आहे. अधिक माहितीसाठी जाऊया थेट आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्यासोबत आहेत. नंदकिशोर, महत्वाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे वर्षा निवासस्थानी. काय घडामोडी आहेत? नक्कीच संदीप, 15 मिनिटांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे वर्षा या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानावरती दाखल झालेले आहेत. त्यांच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे. खरं तर ही तातडीची बैठक म्हणावी लागेल. आगामी राज्यसभेची जी नावं आहेत, जे उमेदवार आहेत, त्यांची यादी जी जाहीर होणार होती, त्या यादींवरती आता शिक्कामोर्तब होण्याचं जी शक्यता आहे ती वर्तवण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. थोड्याच वेळापूर्वी अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी देवगिरीवरती सुद्धा राष्ट्रवादीची बैठक सुरू होती आणि या राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये सुद्धा जो नाव होतं ते निश्चित न झाल्याची बातमी समोर आलेली आपल्याला पाहायला मिळते. मात्र यामध्ये सुद्धा बाबा सिद्दीकी आणि पार्थ पवार यांचं नाव चर्चेत होतं. मात्र हे नाव न ठरल्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादीमध्ये पेच वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपकडनं अगोदरच सांगण्यात आलेलं आहे की जर युती जी आहे ती बिनविरोध करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं टाकत आहे. मात्र जर निवडणुका झाल्या तर भाजप आणखी एखादा म्हणजे 3+1 एकूण 4 उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्वांवरती विचार विनिमय करण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांच्या शासकीय या वर्षा निवासस्थानी बैठकीला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. वेगवेगळ्या ज्या चर्चा आहेत त्या केल्या जातील. आजच जर पाहायला गेलं तर काँग्रेसचे जुने नेते जे आहेत अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला होता. त्यामुळे त्यांची सुद्धा जी उमेदवार आहे ती निश्चित झाल्याचं एकीकडे सांगितलं जाते. त्यामुळे राणे आणि गोयल यांना सुद्धा जी पक्षाकडून आदेश मिळाले ते सुद्धा आपण पाहतो की त्यांना लोकसभा लढवण्याचे जे आदेश आहेत तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.